अर्जुनी मोहोर विधानसभा क्षेत्रामध्ये तसेच आपल्या सगळ्या गरजूंमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे अतिक्रमण धारकांना अधिक पट्ट्याचा विषय हा राहिलेलाच आहे. आणि नमस्कार, आपण बघत आहात MKM न्यूज 24. आज आपण आहोत नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये. आपल्यासोबत अर्जुनी मोहोर विधानसभा क्षेत्राचे आमदार इंजिनियर राजकुमार बोरले, माजी सामाजिक न्यायमंत्री तथा मंत्री, दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री. तर सर, आज पहिलं सेशन आहे आणि आज पहिल्या सेशनमध्ये आपण म्हणजे आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे रखडलेली आहेत किंवा भविष्यामध्ये होणार आहेत, त्याबद्दल आपण काय म्हणजे इथं मागण्या वगैरे करणार आहात? नागपूर अधिवेशन आता सुरू झालेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये सामान्यतः गोंदिया जिल्ह्यातील आणि पूर्व विदर्भातीलच एकूणच धानाचं जे पीक आहे तर ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. 70% नुकसान झालेलं आहे. तर ते नुकसान भरपाई देण्याच्या बाबतीमध्ये साधारणतः विदर्भातील सगळे पूर्व विदर्भातील आमदार आणि आम्ही तो विषय मी पण तो सातत्यानं तो घेण्याचा आमचा विषय आणि त्या बाबतीतले निवेदन पण ऑलरेडी दिलेले आहे. त्याचबरोबर अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रात आणि गोंदिया जिल्ह्यामधील जे विषय आहेत तर त्याच्यामध्ये इटियाडो धरण आहे, चुलबंद आहे, नवेगाव बांध आहे, ते या सगळ्या धरणांची दुरुस्ती त्याच्यासाठी निधी मागणं आणि त्याचबरोबर मागच्या कालखंडामध्ये वन हक्क जमिनीचे पट्टे काही झालेले नाही आहेत. तसेच निर्वणीकरणाचा विषय आहे. माननीय बावनकुळे साहेबांशी माझी ऑलरेडी या बाबतीत चर्चा झालेली आहे. हा हे विषय आपण सातत्यानं त्या ठिकाणी मांडणार आहोत. आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील विकासामध्ये साधारणतः युवकांना त्या ठिकाणी कोणत्या पण नोकऱ्या देता येत नाही, कारण तिथं पूर्ण 70% भाग हा वनामध्ये असल्या कारणानं, झुडपी जंगलाचा विषय असल्या कारणाने त्या ठिकाणी मोठ्या इंडस्ट्री येत नाहीत आणि म्हणून त्या ठिकाणी कुटीर उद्योग जास्तीत जास्त निर्माण कशा पद्धतीनं करता येईल हा विषय सातत्यानं या चर्चेचा विषय त्या ठिकाणी असेल तर तो एक विषय आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्याचबरोबर सामाजिक न्याय विभागाचे बरेचसे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण मागे लावण्यासाठी पण या अधिवेशनामध्ये साधारणतः विषय हे घेणार आहोत. तर अशा पद्धतीनं आपल्या भागातील धान उत्पादक शेतकरी असतील त्यांचे नुकसानीचा विषय आहे. आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिस्त्र स्वापद आहेत, त्याचा होणारा नुकसान आणि त्याच्यात कमी प्रमाणात मिळणारी भरपाई, बिबट्यांचा आणि वाघांचा सगळीकडे शिरकाव, डुकरांचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान, तर हा पण विषय आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. आणि अशा पद्धतीनं साधारणतः आपल्या क्षेत्रातील सगळ्या विषयाला हात धरण्याचा, त्याचबरोबर सामाजिक न्याय मंत्री म्हणून मी राहिला असल्यानं सामाजिक न्याय विभागाच्या अनेक विषयांच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपण त्या बाबतीतले लक्षवेधी पण लावत आहोत. आणि हे सगळे विषय घेऊन या ठिकाणी आपण आणि विदर्भात अधिवेशन होत असल्यानं विदर्भाच्या सगळ्या विषयांमध्ये पण आपण साधारणतः सहभागी हो असं ठरवलेलं आहे. सर, अर्जुनी मोहोर विधानसभा क्षेत्रामध्ये तसेच आपल्या सगळ्या गरजूंमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे अतिक्रमण धारकांना अधिक पट्ट्याचा विषय हा राहिलेलाच आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निवेदन सुरू केलेलं आहे. तर त्यानिमित्त म्हणजे त्यांच्या म्हणजे होणार का, त्यांना म्हणजे पट्टे वगैरे मिळतील? हा विषय आपण ऑलरेडी या बाबतीमध्ये विधानसभेमध्ये पण घेणारच आहोत. वन हक्क जमिनीचे पट्टे जे आहेत तर त्या पट्ट्याच्या बाबतीत हा नगरपंचायतीमधला पण विषय आहे, नगर परिषदेतला विषय आहे आणि ग्रामीण भागातला पण विषय आहे. या बाबतीमध्ये सरकारची काय भूमिका आहे तर ती भूमिका या ठिकाणी मांडली गेली पाहिजे. आणि माननीय मुख्यमंत्री, माननीय महसूल मंत्री आणि वन विभागाच्या माध्यमातून बैठक पण त्या बाबतीमध्ये मी आजच चर्चा झाली आहे, तर ती पण बैठक घेण्याचा या ठिकाणी निर्धार आहे. आणि तशी बैठक होईल किंवा मग सरकार या बाबतीमध्ये सकारात्मक पाऊल उचलेल अशी अपेक्षा आपण या निमित्तानं करू. या अधिवेशनामध्ये तो पण विषय आपण मांडणार आहोत.